नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 5. या भागात आपण 6व्या, 7व्या आणि 8व्या मंत्राचा अर्थ पाहणार आहोत. तो 6वा मंत्र असा आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. याचा सरळ अर्थ असा: जो महात्मा स्वतःमध्येच सर्व भूतमात्रे पाहतो आणि सर्व भूतमात्रात स्वतःला पाहतो, तो मग कोणाचाच तिरस्कार करीत नाही. यामध्ये विचारांची व्यापकता दर्शवली आहे. हे सर्व विश्व, त्यातली भूतमात्रे, त्यात आपण सुद्धा आलो, ते सारे काही एकाच परमतत्वापासून किंवा ईशतत्वापासून निर्मिले गेले आहे. सर्वांमध्ये एकच ईशतत्व आहे, फक्त बाह्य आकार तेवढे निराळे. त्या आकारावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणे हे पूर्णतः चुकीचे आहे. वाघाचा जीव जेवढा महत्त्वाचा तेवढाच महत्त्वाचा चिलटाचा सुद्धा. त्याच्या देहातल्या आत्मतत्वामध्ये फरक नाही. वृक्ष झाडे सुद्धा एकमेकांचा आदर करतात. मोठमोठे वृक्ष लतावेलींना भक्कम आधार देतात, अगदी आनंदाने. निसर्गतःच त्यांना भेदभाव न करण्याची प्रेरणा असते. पण माणसाला जास्त बुद्धी असल्यामुळे तो मात्र काळा गोरा, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असा भेदभाव करताना दिसतो. म्हणजे बुद्धी असून माणसाला खरे अध्यात्म कळलेलेच नाही. पण एखादाच महात्मा असा असतो की या कल्पनेतला फोलपणा त्याला कळलेला असतो. सारे काही एकाच ईशतत्वाने भरले आहे, तर मग उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ भेदाला जागाच कुठे उरते हे त्याला कळलेले असते. आणि मग असा महात्मा सर्वांवर प्रेम करतो. कुणाचाच तो तिरस्कार करत नाही. विजुगुप्सते असा शब्द आलाय त्याला. तो कुणाचाच तिरस्कार करीत नाही. सर्वाभूती एकच ईशतत्व तो पाहतो. असा या मंत्राचा अर्थ आहे, व्यापकपणा सांगणारा. आता पुढचा मंत्र पाहूया. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोह कः शोक एकत्वम अनुपश्यतः. या 7व्या श्लोकाचा अर्थ असा आहे: माझ्या सकट सर्व जीव हे त्या एकाच ईशतत्वापासून निर्माण होतात. सर्वांच्यात ते एकच ईशतत्व समान रूपाने एकसारखेच वसलेले आहे. आणि असे जो निश्चयपूर्वक जाणतो त्याला शोक किंवा मोह कुठला? आता मोह याचा अर्थ भ्रम होणे, म्हणजे इथे अज्ञानरूपी भ्रम असे समजा, किंवा बुद्धिभ्रम असे म्हणूया. म्हणजे जे सत्य आहे ते न जाणता येणे म्हणजेच बुद्धिभ्रम आहे किंवा मोह. आपणास माहीत आहे की एक प्रकारच्या फुलापासून जे मद्य बनवतात त्या फुलांना मोहाची फुले असेच म्हणतात. मोहाच्या फुलापासून बनवलेले मद्य प्राशन केले की मोह म्हणजेच बुद्धिभ्रमच होतो. पण इथे ऋषी म्हणतात की जो सर्व जीवात वसलेले एक ईशतत्वच पाहतो, जाणतो, त्याला अज्ञान भ्रमरूपी मोह होत नाही आणि शोकही होत नाही. शोक ही काहीतरी मूल्यवान गमावल्याची तीव्र दुःख भावना असते. ज्यावेळी एखादा अत्यंत प्रिय असणारा जीव अथवा वस्तू कायमची गमावलेली आहे असे कळते, तेव्हा सामान्य मनुष्याला साहजिकच शोक उत्पन्न होतो. पण तो जीव अखेर त्या ईशतत्वातच विलीन होतो हे जो महात्मा जाणतो त्याला असा शोकही होत नाही. असा या मंत्राचा अर्थ आहे. त्याला शोकही होत नाही आणि मोहही होत नाही, म्हणजे भ्रमही होत नाही. आता आपण 8व्या मंत्राकडे वळूया. हा मंत्र थोडा मोठा आहे. तो असा: सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम शुद्धम अपापविद्धम कविर्मनीषी परिभू स्वयंभू यथा तथ्यतः अर्थान व्यदधात शाश्वतीभ्य समाभ्य. हा मंत्र थोडा मोठा आहे,
पण तसा सोपा आहे. कारण यामध्ये सुद्धा पुन्हा त्या ईशतत्वाचेच आणखी वर्णन आहे. ते ईशतत्व सर्वव्यापी, तेजस्वी, शुक्रम असा शब्द त्याला आलाय, तेजस्वी, देहरहित, अकायम, व्रण किंवा स्नायू, शिरा इत्यादी नसलेले, म्हणजे भौतिक शरीर नसलेले, अत्यंत शुद्ध, पापाने विद्ध न होणारे असे आहे ते ईशतत्व. ते पूर्ण ज्ञानी, विचारी, तत्वज्ञ, अजिंक्य आणि स्वयंभू आहे. अनादी काळापासून हे विश्व त्या ईशतत्वाने अगदी योग्य रीतीने धारण केले आहे. विचारी महात्मा त्या ईशतत्वाला अशा पद्धतीने जाणत असल्यामुळे शोक, मोह किंवा तत्सम गोष्टींपासून त्याला कसलाच उपद्रव होत नाही, जाणवत नाही. तो स्थितप्रज्ञ, निर्लेप स्थितीत कालक्रमणा करू शकतो. एकंदरीत मंत्र क्रमांक 4, 5, 6, 7 आणि 8 या 5 मंत्रांमध्ये त्या ईशतत्वाचीच वैशिष्ट्ये वर्णन केली आहेत. आणि त्या ईशाला अशा पद्धतीने जाणून घेतले, त्याची वैशिष्ट्ये लक्षात आणून, तर जीवाला शांती, समाधान मिळते. सुखदुःखाच्या चटक्यांची तीव्रता त्याला भासत नाही, असेच ऋषींचे सांगणे आहे. आता पुढे साधनेविषयी काही मंत्र आहेत, ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 5 समाप्त.